लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। बेटावदमध्ये आगीचं भीषण तांडव, फळबागांचा गरिबाचा संसार खाक। बेटावद अजंदे रोडवरील अरिहंत ॲक्वासमोर दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास विद्युत खांबावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून मोठं नुकसान झाले। प्रचंड वाऱ्यामुळे आगीनं काही क्षणातच रौद्ररूप धारण केले। या आगीत शेकडो फळझाडे जळून खाक झाली असून एका गरिबाची झोपडी पूर्णपणे भस्मसात झाली आहे। सुदैवानं मोठा अनर्थ टळत पेट्रोल पंप वाचवण्यात यश आले। मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे पडलेल्या ठिणग्यांमुळे रस्त्याच्या कडेला आग लागली। वाऱ्याच्या वेगामुळे ही आग झपाट्याने पसरत असून सुनील जैन यांच्या फळबागेत शिरली। आंबा, जांभूळ, पेरू, सीताफळ अशी विविध फळझाडं या आगीत जळून खाक झाली। याच दरम्यान रस्त्यालगत असलेली कैलास भिल यांची झोपडी ही आगीच्या विळख्यात पडली। झोपडीतील अन्नधान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्यानं भिल कुटुंबियांचं मोठं नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर पडलाय। आगीच्या ज्वाळा जवळच असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या किसान सेवा केंद्रापर्यंत पोहोचल्या होत्या। मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत अग्निशमन उपकरणाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली। आगीची माहिती मिळताच जिंदाल पॉवर प्लांट वाघोदे येथील अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाला। मात्र आगीचं स्वरूप भीषण असल्यानं अधिक मदत मागवण्यात आली। त्यानुसार अंमळनेर, दोंडाईचा, धुळे, शिंदखेडा व शिरपूर इथं अग्निशमन गाड्या दाखल झाल्या। तसेच अल्ट्राटेक सिमेंट वाघोदे प्लांटची यंत्रणाही मदतीसाठी धावली। सर्वांच्या संयुक्त प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली। PSI महालेसह भुरा पाटील, पंकज भोई, भरत भागरे, विनोद कोळी व साळुंखे यांनी उपस्थित परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले। तसेच बेटावद येथील ग्रामस्थ व तरुणांनी मोठ्या संख्येनं मदत करत आग विझवण्यास हातभार लावला। या आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। प्रतिनिधी हरीश माळी। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।